महाराष्ट्र विधान परिषद चुनाव 2026 के अंतर्गत नागपुर स्थानिक प्राधिकरण निर्वाचन क्षेत्र के उपचुनाव कार्यक्रम की घोषणा चुनाव आयोग ने कर दी है। इसके साथ ही जिले में 18 मई से आचार संहिता लागू कर दी गई है। जिलाधिकारी कुमार आशीर्वाद ने सभी संबंधित से आचार संहिता का पालन करने की अपील की है। चुनाव अधिसूचना 25 मई को जारी होगी, जबकि नामांकन दाखिल करने की अंतिम तिथि 1 जून निर्धारित की गई है। नामांकन पत्रों की जाँच 2 जून को होगी तथा नाम वापस लेने की अंतिम तिथि 4 जून को है। मतदान 18 जून को सुबह 8 से शाम 4 बजे तक होगा और मतगणना 22 जून को की जाएगी। पूरी चुनाव प्रक्रिया 25 जून से पहले पूर्ण कर ली जाएगी। ऐसी जानकारी जिलाधिकारी नागपुर ने दी है। कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी नागपूर। आपल्याला कल्पना असेल, काल 18 मई 2026 ला माननीय भारत निवडणूक आयोग, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्या आदेशानुसार नागपूर जिल्ह्याकरिता नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची निवडणूक होणार आहे। माननीय नामदार श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब त्यांची जागा रिक्त झाल्यामुळे त्यांनी विधान परिषदची सदस्यत्वाची 24 मध्ये नोव्हेंबर 24 मध्ये त्यांनी राजीनामा दिली होती आणि तेव्हापासून हा पद रिक्त आहे। आता नियमप्रमाणे जवळपास 75% जे लोकल बॉडीज आहेत, नगर परिषद, नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद, सगळे कॅन्टोन्मेंट बोर्ड, त्याचे 75% बॉडीजवर सदस्य असले पाहिजे। तो अट आता कॅन्डिडेटच्या माघारी घेण्यासाठी शेवटचा दिनांक 4 जून आहे। 4 जून पर्यंत जेही कॅन्डिडेटनी नॉमिनेशन भरले आहे त्यांना मागे घेण्याची मुभा 4 जून पर्यंत असेल। 18 जूनला इलेक्शन होणार। सकाळी 8 वाजेपासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत निवडणूक होईल। वोटिंगची मुभा लोकांकडे असेल जे मतदार आहेत। वोट्सच्या काउंटिंगच्या डेट 22 जूनला आहे आणि 22 किंवा 23 जून, आता आम्ही ठरवला नाही आहे, पण 22 किंवा लेटेस्ट 23 जून पर्यंत आपण निवडणूकचे जे रिझल्ट आहेत ते घोषित करणार। गेल्या वेळी जेव्हा ही निवडणूक झाली होती त्यावेळी 14 बूथ होते, सिटीमध्ये 2 आणि बाकी तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये 1 आहे। यावेळी पोलिंग बूथचे ठिकाण, त्याची संख्या, त्याचे ठिकाण आतापर्यंत आपण फिक्स नाही केली आहे। बहुतेक 2021 मध्ये जी निवडणूक झाली होती त्यावेळी जे पोलिंग बूथ होते 30 लोकेशन असतील, तरी सुद्धा आमचे खाली जी यंत्रणा आहे त्यांच्याकडून आपण हे पोलिंग बूथचे फिटनेस सर्टिफिकेट घेऊ, त्याचे बिल्डिंगच्या फिटनेस सर्टिफिकेट घेऊ, त्या ठिकाणी सगळे फॅसिलिटीज आहेत किंवा नाही त्याची खात्री करूनच आपण घोषित करणार। पण उद्या संध्याकाळीपर्यंत आपण पोलिंग बूथची पण लोकेशन शेअर करणार। एकूण 834 मतदार ज्यामध्ये मतदान करण्यासाठी पात्र आहेत। आता हा जे आकडा आहे त्यामध्ये फेरबदल होऊ शकते, कारण जोपर्यंत प्रत्येक मुख्य अधिकारी, नगरपालिका, नगरपंचायतचे मुख्य अधिकारी, महापालिका आयुक्त त्यांच्याकडून आम्हाला उद्या संध्याकाळीपर्यंत त्यांचे नमस्कार। नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची निवडणूक, पोटनिवडणूक काल इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने घोषित केलेली आहे। कालपासून आदर्श आचारसंहिता पूर्ण जिल्ह्यामध्ये लागू झालेला आहे। 1 जूनपर्यंत शेवटची तारीख आहे नॉमिनेशन फाईल करण्यासाठी। 18 जूनला निवडणूक होणार आणि 22 किंवा 23 जूनला रिझल्ट्स पण घोषित होणार। जसं मी सांगितलं, कालपासून आचारसंहिता पूर्ण जिल्ह्यामध्ये लागू झालेला आहे। आमच्याकडे आदर्श आचारसंहिता कक्ष पण आपण स्थापित केलेले आहे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदकडे पण। नागपूरचे सर्व नागरिकांना माझे आव्हान आहे की आपण आदर्श आचारसंहिताच्या काटेकोरपणे पालन करावे आणि जर आपल्याकडे आचारसंहिताच्या उल्लंघनाबद्दल कुठल्याही प्रकारच्या तक्रार असेल तर आपण जिल्हाधिकारी कार्यालय, आदर्श आचारसंहिता कक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदकडे लेखी तक्रार करावे, त्याबद्दल आपण कारवाई करू। धन्यवाद।